नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण IDSचा जो पेपर आहे, भारतातील समाज सुधारणेचा इतिहास, हा पेपर आपण अभ्यासतोय. त्यामध्ये आपण पहिलं प्रकरण जे आहे, ह्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचे आहेत, ह्या चळवळींचा मित्रांनो अभ्यास केला. तर आज आपण काय बघणार आहे, तर आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा अभ्यास आपण करणार आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर महात्मा फुले यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य बघायचं. त्यानंतर सत्यशोधक समाजाचं कार्य कशा पद्धतीचं होतं याचा आढावा घ्यायचा आहे. आणि महात्मा फुलेंचे विचार, विशेषतः शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी शेतकऱ्यांप्रती आणि गुलामगिरी कशा पद्धतीची होती याविषयी जे ग्रंथ लिहिलेले होते त्यातले विचार आपण अभ्यासणार आहे. तर आज आपण महात्मा फुले यांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य याचा अभ्यास करणार आहे. जर आपण बघितलं मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपलं व्यक्तिमत्व जे होतं, हे आपलं व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेनं आणि आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी घडवलेलं होतं. त्यांचा पिंड जो होता हा कृतिशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी अगदी ध्येयानं भारावून जाऊन आपलं जीवन जे होतं हे जीवन समर्पित करणारे ते एक थोर पुरुष असलेले आपल्याला दिसून येतं. कारण आधुनिक भारताचा जर आपण विचार केला तर आधुनिक भारतातील पहिले समाज क्रांतिकारक जर कोण असेल तर महात्मा ज्योतिबा फुले असलेले दिसतात. कारण का? महात्मा ज्योतिबा फुले सामान्यातले होते. जरी महात्मा ज्योतिबा फुले सामान्यांच्यातले असले तरी मित्रांनो, त्यांचे विचार, त्यांचं कर्तृत्व हे असामान्य असं होतं. आणि मग त्यांनी सामाजिक विषमता जी आहे, ह्या सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारलं. आपण बघितलं 19वे शतक आणि या 19व्या शतकातल्या सुरुवातीची परिस्थिती कशा पद्धतीची होती. आणि मग त्यांनी बंड पुकारलं. समतेसाठी शूद्रातिशूद्रांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिक्षण आणि समता ही जी दोन शब्द आहेत, या दोन शब्दांमध्ये त्यांच्या कार्याचं यथोचित असं वर्णन आपल्याला करता येतं. महात्मा ज्योतिबा फुले नुसते बोलगेवढे सुधारक नव्हते, तर करते सुधारक ते असलेले आपल्याला दिसतं. बहुजन समाज आणि या बहुजन समाजाचं शिक्षण आणि या शिक्षणासाठी अविरत असे झगडणारे ऋषी होते. समतेसाठी त्यांनी शूद्रातिशूद्रांना संघटित करण्याचे जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न त्यांनी केलेले आपल्याला दिसतात. बघा, शिक्षण आणि समता, शिक्षण आणि समता ही जी दोन शब्द आहेत, या दोन शब्दांमध्ये त्यांच्या कार्याचं यथोचित असं वर्णन करतायत. ते नुसते बोलवेडे सुधारक नव्हते, तर करते सुधारक होते. बहुजन समाज आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी अविरत झगडणारे ऋषी होते. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम हातामध्ये घेतले. त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं हे प्रयोगप्रवण आणि विकसनशील व्यक्तिमत्व होतं. ग्रंथ पांडित्यापेक्षा समाजातील भल्याबुऱ्या प्रवृत्ती आणि या भल्याबुऱ्या प्रवृत्तीचा अन्वयार्थ जो आहे, हा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि प्रत्येक बाबीच्या मुळाशी जाऊन चिंतनशीलपणे त्यावर ते विचार करत होते. आणि त्यामुळंच त्यांना मित्रांनो महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणतात. का महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणतात? तर अमेरिकेमध्ये
निग्रोंची अवस्था अतिशय वाईट होती. निग्रोंना गुलामाप्रमाणे वागवलं जात होतं. ह्या निग्रोंच्या प्रश्नावर त्यांना न्याय हक्क जो आहे हा मिळवून देण्यासाठी अमेरिकेमध्ये मार्टिन लुथरनी काम केलेलं होतं. तशाच पद्धतीचं काम भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि या समाजसुधारकांचे अग्रणी भाटसर आहेत. तिकडं तर समाजसुधारकांचे अग्रणी म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांकडं प्रामुख्यानं बघितलं जातं आणि महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनाला त्यांनी वेगळी दिशा दाखवली. स्त्रियांच्या आणि अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्योतिबा फुले चंदनासारखी झिजलेली होती. त्यांच्या ह्या कार्यात अनेकांनी अनेक वेळा विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हालापेष्टा सहन केला, तरीही ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाही. इंग्रजी सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थिर होऊ लागली आणि मग त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. शिक्षणाचा प्रसार होऊ लागला, परंतु तो ठराविक वर्गापुरता मर्यादित होता आणि समाजातला तोच वर्ग आर्थिक प्रगतीकडं वाटचाल करू लागला. मात्र बहुजन समाज हा आर्थिक आणि सामाजिक क्षेत्र जे होतं ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये मागासलेला राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग समाज आणि या समाजामध्ये जातीभेदाची विकृत कल्पना आणि या कल्पनेनं काहूर मांडलेलं होतं. शिक्षणापासूनचे फायदे सामान्यापर्यंत पोहोचत नव्हते. आणि मग झालं काय मित्रांनो, बहुजन समाज जो होता हा बहुजन समाज अंधकारामध्ये चाचपडत होता. जातीयवादाची पोलादी चौकट भक्कम होती. स्त्रियांच्या आणि अस्पृश्यांच्या दुर्दैवी स्थितीमध्ये काहीच फरक पडला नाही. वेगवेगळ्या प्रकारचे पाश समाजाभोवती आवळले गेले. अशा काळामध्ये ज्योतिबा फुल्यांनी स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यांसाठी केलेलं कार्य अतिशय मोलाचं आहे. स्त्रियांचा उद्धार करता असं ज्योतिबांना म्हटलं जातं. सामाजिक समतेच्या क्रांती जी आहे ह्या क्रांतीचे आद्यजनक म्हणजे ज्योतिबा होते. सामाजिक चळवळ आणि या सामाजिक चळवळीला सामाजिक वर्ग विग्रहाचं स्वरूप प्राप्त होण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते एक बंडखोर विचारांचे सुधारक होते. धार्मिक विषमतेविरुद्ध बंड करणारे आणि धार्मिक सहिष्णुतेच्या मूल्यासाठी प्रयत्न करणारे ते थोर समाजसेवक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा थोडक्यात आपण जीवन वृत्तांत बघणार आहे. यांचा जन्म झाला 1827ला. पुणे या ठिकाणी ज्योतिबांचा जन्म झाला. फुले घराण्याचं मूळ गाव जे होतं हे सातारा जिल्ह्यातील कटगुण हे त्यांचं मूळ गाव होतं. त्यांचं मूळ उपनाव होतं गोरे. खरं तर ते जातीने क्षत्रिय माळी होते. कटगुणचे चौगुले होते. 12 बलुतेदारांच्या पैकी चौगुले हे एक असलेले आपल्याला दिसतं. परंतु गावातील प्रस्थापित लोक जी होती ह्या गावातील प्रस्थापित लोकांच्या बरोबर त्यांचे जे पंजोबा आहेत ह्या पंजोबांचं भांडण झालं आणि त्यांनी ते जे गाव होतं हे गाव सोडलं आणि मग त्यांनी पुरंदर तालुका आणि या पुरंदर तालुक्यातील खानवडी गावामध्ये स्थलांतर केलं आणि तिथं त्यांनी चांगल्या पद्धतीनं जम बसवला. त्यावेळी त्यांना एक मुलगा झाला. त्यांचं नाव होतं शेरीबा. हे जे शेरीबा होते अतिशय भोळसट होते, अतिशय उधळे होते. त्यांना व्यसन लागलेलं होतं. त्यांनी संपूर्ण इस्टेट जी होती ही इस्टेट उधळलेली होती. त्यामुळं त्यांच्या कुटुंबाची स्थिती जी होती ही त्यांच्या कुटुंबाची स्थिती वाईट झालेली होती. परिणामी शेरीबांना उदरनिर्वाहासाठी कुटुंबाचं स्थलांतर जे हे कुटुंबाचं स्थलांतर पुण्याला करावं लागलं.
त्यांना मग राणोजी, कृष्णा, गोविंदा अशी 3 मुलं होती. घरची बिकट परिस्थिती, अतिशय आर्थिक परिस्थिती बेताची होती. सुरुवातीला या मुलांनी केलं काय, या मुलांनी शेळ्या राखण्याचं काम केलं. त्यांच्या धड्यानं त्यांचा जो प्रामाणिकपणा होता, हा त्यांच्या प्रामाणिकपणाचा, त्यांच्याकडं असलेल्या हुशारीचा, त्यांच्याकडं असलेल्या कष्टाळूपणा त्यांच्याकडचा बघितला आणि त्यांना फुलांचा व्यवसाय शिकवला. आणि मग त्यांनी या व्यवसायामध्ये चांगलाच लौकिक कमावला. त्यामुळं त्यांचे गोरे हे उपनाव मागं पडलं आणि त्यांना फुले या नावानं ओळखलं जाऊ लागलं. पेशव्यांच्या कानावर त्यांची कीर्ती गेली. पेशव्यांनी त्यांना खाजगीत फुले घालण्याचं काम दिलं आणि त्याचबरोबर 35 एकर जमीन जी आहे, ही 35 एकर जमीन इनाम म्हणून त्यांना दिली. आणि मग शेरीबांचा मृत्यू झाला आणि शेरीबांच्या मृत्यूनंतर राणोजीनं काय केलं, आपले जे 2 बंधू होते, या 2 बंधूंना बाजूला सारलं आणि जी इनाम जमीन होती, ही इनाम जमीन स्वतःच्या नावानं करून घेतली. त्यामुळं पुन्हा काय झालं, पुन्हा कृष्णा आणि गोविंदांना वाईट दिवस आले आणि मग त्यांनी पूर्वीप्रमाणे अतिशय चिकाटीनं, सचोटीनं आपला धंदा केला. भाजीपाला विक्रीचं दुकान पण त्यांनी टाकलं आणि त्यावेळी गोविंदरावांचा चिमणाबाईंशी विवाह झाला आणि चिमणाबाई आणि गोविंदराव यांच्याच पोटी ज्योतिबा आणि राजाराम यांचा जन्म झाला. ज्योती म्हणजे ज्योत. ज्योत काय करते, ज्योत दुसऱ्याला प्रकाश देते आणि स्वतः नाहीशी होते. त्याचप्रमाणे ज्योतिबाने समाजसेवेमध्ये स्वतः झिजलेले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव अजरामर केलेलं होतं. ज्योतिबा फुले 1 वर्षाचे असताना त्यांची आई वारली. त्यांची आई जी होती अत्यंत धर्मनिष्ठ होती, देवपरायण होती. त्यावेळी गोविंदरावांनी दुसरं लग्न न करता मुलांचं संगोपन केलं. ज्योतिबा हाडापेरानं मजबूत होते, प्रकृतीनं सदृढ होते आणि रूपानं अतिशय देखणं असं व्यक्तिमत्व होतं. गोविंदरावांना आपल्या मुलांना शिक्षण मिळावं असं वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी ज्योतिबांना 7व्या वर्षी खाजगी शाळेत घातलं. तिथं त्यांना संस्कृत, व्याकरण, ज्योतिष, वेदांत, धर्मशास्त्र इत्यादीचं शिक्षण दिलं जायचं. त्यावेळेचं वातावरण विद्याभ्यासाला पोषक नव्हतं. शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटलेलं नव्हतं. गोविंदरावांचा इतरांनी बुद्धिभ्रम केला आणि परिणामी ज्योतिबांना त्यावेळी शाळेतून काढून टाकलं, किंवा शाळेतून काढण्यात आलं, काढलं गोविंदरावांना. आता बघा, शिक्षणात खंड पडला तरी ज्योतिबांची शिक्षणाची ओढ कमी झालेली नव्हती. फावल्या वेळामध्ये ते वाचन करायचे. त्यांचं वय 13 वर्ष झालं आणि पूर्वीच्या प्रथा आणि परंपरेनुसार त्यांचा विवाह धनकवडीच्या झगडे पाटील यांची सावित्रीबाई ही जी कन्या होती, ह्या सावित्रीबाई या कन्येशी झाला. ज्योतिबांची चिंतनशीलता, त्यांचं बौद्धिक कौशल्य हे पाहून त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक एक होते, गफार बेग मुन्शी, आणि एक धर्मोपदेशक होते, लिजिट साहेब म्हणून. या दोघांना ज्योतिबांच्या बुद्धिमत्तेची चमक त्यांच्यामध्ये दिसली आणि त्यांनी गोविंदरावांकडे आग्रह धरला की ज्योतिबांना पुन्हा शाळेत घाला, ज्योतिबांचं पुन्हा शिक्षण सुरू करा. आणि त्यांनी म्हणजे गोविंदरावांना त्यांनी मुलांच्या कर्तृत्वाला वाव
मिळण्यासाठी शिक्षण किती आवश्यक आहे हे पटवून दिलं. आणि मग गोविंदरावांनाही हे विचार पटले. त्यांनी पुन्हा ज्योतिबाला शाळेमध्ये घालण्याचा निर्णय घेतला आणि 1841 त्यांनी एक स्कॉटिश मिशनरी शाळा होती, या स्कॉटिश मिशनरी शाळेत जायला सुरुवात केली. ते अतिशय उत्साही होते, ते अतिशय महत्त्वाकांक्षी होते, ते अतिशय उद्योगी होते. दरम्यानच्या काळात त्यांची एका ब्राह्मण जमातीतील विद्यार्थ्याबरोबर मैत्री जमली. मिशनऱ्यांची मानवतावादी भूमिका आणि या भूमिकेमुळं त्यांना समाजातील धर्माच्या नावाखाली चालत आलेल्या अनेक अनिष्ट प्रथांचा अर्थ कळू लागला. त्यांनी पाश्चात्य विचारवंतांच्या ग्रंथांचा पण अभ्यास केला. आपल्या देशबांधवांच्या उद्धाराचा संकल्प सोडला. आपल्या देशबांधवांच्या मनावर अज्ञानाची, शैथिल्याची आणि बुरसटलेल्या विचारांची पकड बसलेली आहे. ती पकड विचार क्रांती घडवून दूर करण्याचा जो निर्णय आहे, हा निर्णय त्यावेळी ज्योतिबांनी घेतलेला आपल्याला दिसतो. राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी आणि राजकीय आणि सामाजिक गुलामगिरीबद्दल तर आपल्याला माहिती आहे, ज्योतिबांच्या मनामध्ये एक प्रकारची चीड असलेली आपल्याला दिसते. इंग्रजी राज्याचे हे इंग्रजी राज्य उलथून टाकण्याच्या हेतूनं लहुजी बुडा मांग या अस्पृश्य समाजातील व्यक्ती आणि या व्यक्तीकडून दांडपट्टा नेमबाजीचं शिक्षण त्यांनी घेतला. पण त्यांच्या विचारातला फोलपणा त्यांच्या लक्षामध्ये आला. त्यांना कळलं. काय कळलं त्यांना मित्रांनो? तर 5-25 तरुणांनी हुल्लडबाजी करून 5-25 तरुणांनी हुल्लडबाजी करून इंग्रजांचं राज्य जे हे इंग्रजांचं राज्य नष्ट होण्या इतकं लेचेपेचे नव्हतं हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणूनच त्यांनी लोकसेवा आणि शिक्षण या समाज सुधारणेच्या पायाशुद्ध मार्गाकडे ते वळले. त्यांचं मनोधैर्य विलक्षण होतं. त्यांनी कधीच सत्सत विवेकबुद्धीशी प्रतारणा केली नाही. सामाजिक क्रांती आणि या सामाजिक क्रांतीच्या ध्येयानं ते भारावून गेलेले आपल्याला दिसतं. समाजातील अघोरी अशा प्रथा, समाजातील अघोरी अशी कृत्य आणि या कृत्यानं त्यांचं मन होरपळून जायचं. आपल्या प्रगतीच्या मार्गातील केवळ इंग्रजांचा अडथळा दूर करून चालणार नाही. या मार्गामध्ये जातीयता, अज्ञान, विषमता हे फार मोठे अडथळे आहेत. हे ज्योतिबांनी ओळखलं. 9व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या गुरुकन्येला विद्रूप केल्याचं त्यांनी बघितलं आणि त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. आपण बघितले कशा पद्धतीनं विधवांची परिस्थिती होती 19व्या शतकामध्ये, स्त्रीची परिस्थिती कशा पद्धतीची होती. आणि मग धर्माविषयीचं सत्य, हे सत्य शोधण्याची त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली. चोहोबाजूला होत असलेल्या अघोरी कृत्यामुळं माणुसकीला काळीमा फासला जात आहे याचा प्रत्यय त्यांना आला. आणि त्यातच भर म्हणून आणखी एक प्रसंग घडला. काय झालं होतं, ज्योतिबा एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेलेले. आता लग्न म्हणजे माहिती आहे तुम्हाला कसं असतं धामधुमीमध्ये. आणि वरात निघाले ते. लग्न झाल्यावर वरात निघते. आणि या ब्राह्मण मित्राच्या वरातीच्या वेळी ज्योतिबा नवरदेवाबरोबर, मित्र म्हणल्यावर नवरदेवाबरोबर चाललेले होते. आणि मग मित्रांनो, एका माळ्याच्या मुलानं ब्राह्मणांच्या बरोबर चालणं हे ब्राह्मणांना आवडलं नाही. काय परिस्थिती होती बघा. चालणं सुद्धा बरोबरीनं चालणं इतर जातीतल्या व्यक्तींनी हे सुद्धा निषिद्ध होतं. आवडलं नाही ब्राह्मणांना.
त्यांनी फुल्यांचा अपमान केला. फुले तडक घरी निघून आले आणि समाजातली विषमता, या समाजातल्या विषमतेबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची चीड निर्माण झाली. आणि मग सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे, सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे, हा जो निर्धार आहे मित्रांनो, हा निर्धार ज्योतिबांनी केला. नुसतं चालणं सुद्धा निषिद्ध मानलं जात होतं. आमच्याबरोबर आम्ही उच्च जातीतली ही भूमिका होती आणि सगळी कनिष्ठ जातीतली, उच्च आणि नीच अशी समाज व्यवस्था जी आहे, श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी समाज व्यवस्था जी आहे, ही समाज व्यवस्था असलेली आपल्याला दिसते. आणि मग ज्योतिबांनी ठरवलं सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, सामाजिक न्यायासाठी जो संघर्ष आहे हा संघर्ष केला पाहिजे, यासाठीचा निर्धार त्यांनी केला. आणि मग समाजातली विषमता बघितला आपण कशी होती. समाजातला जातीभेदानं तर पराकोटीच विषमता जी आहे ही पेरलेली आपल्याला दिसून येते. मी या जातीचा, तू ज्या जातीचा, माझी जात, तुझी जात, कनिष्ठ अशा भूमिका इथं निर्माण झालेल्या होत्या. आणि मग जातीतली बंधनं आपण बघितली कशी होती. अज्ञान तर माहीत आहे जोडीला होतं, रूढी परंपरा ह्या पण बघितल्यात आपण कशा पद्धतीच्या होत्या सुरुवातीला. म्हणजे ह्या सगळ्यांनी स्तोम जे हे स्तोम म्हणजे माजलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग समाजातली ही विषमता, समाजातला जातीभेद, समाजातलं अज्ञान, स्त्री दास्य यासारख्या अनिष्ट गोष्टी केवळ धर्माज्ञा म्हणून निर्माण झालेल्या होत्या. त्या बदलणं किती आवश्यक आहे याची खात्री त्यांना पटली. आणि त्या दृष्टीनं मग ज्योतिबा फुल्यांनी आपल्या कार्याची दिशा जी आहे ही दिशा मित्रांनो ठरवलेली आपल्याला दिसून येते. आणि मग प्रत्यक्षामध्ये ज्योतिबांचं कार्य जे आहे हे ज्योतिबांचं कार्य कशा पद्धतीचं आहे याचा आढावा जो आहे हा आढावा मित्रांनो आपण पुढचं लेक्चर जे आहे हा पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वतःच्या कुटुंबाचं मित्रांनो संरक्षण करा. धन्यवाद.